लग्नाचं एखादं कस्टमर झाल्यानंतर जी प्रार्थना करायची आहे आणि ती कसं करायची आहे मी करतो त्याच पद्धतीनं ते तेवढ्या प्रार्थना घेऊया. आणि तुम्हाला आता ओळख करून देतो. आज आपल्याकडे जे गेस्ट म्हणून आलेले आहेत ते आमचे मित्र हे भगत गुरुजी आहेत आणि हे डॉक्टर लवटे आणि वरती जे गेलेले आहेत ते दिघे गुरुजी म्हणून आहेत. तर सूर्योदय उद्योग समूह सांगोला आणि ह्यांची LKP मल्टीस्टेट नावानं इथे एक बँक आहे आत्नीमध्ये. त्यांच्या 43 शाखा आहेत. त्यानंतर सूर्योदय अर्बन नावाची एक बँक आहे त्यांची. त्यानंतर सूर्योदय चिलिंग प्लांट, त्यांचे 6 ठिकाणी चिलिंग प्लांट आहेत दुधाचे. 1.5 लाख लिटर साधारण दुधाचं कलेक्शन आहे. आणि त्यांचं सुद्धा सूर्योदय मॉल अँड वस्त्रनिकेतन नावानं 1 एकरमध्ये किराणा, कपडे, भांडी अशा स्वरूपाचा डीमार्ट सारखा मॉल आहे ज्यामध्ये म्हणजे खूप मोठं आणि चांगलं काम आहे त्यांचं. तर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. बाय प्रोफेशन सर हे जिल्हा परिषद शाळेला शिक्षक होते. हे जिल्हा परिषद शाळेला शिक्षक होते. दोघांनीही राजीनामा दिलेला आहे. हे डॉक्टर व्हेटरनरी डॉक्टर होते. ते पण त्यांनी ते प्रॅक्टिस बंद करून ते आता सध्या हे बघतात. तर आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे की तुम्हाला यांच्याकडनं जरा काही ना काही व्यवसायात आणि कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं व्यवसाय सेटअप केलेले आहे. त्यांच्याकडनंही आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे. तर आपण पहिल्यांदा प्रार्थना आणि भलकरची साधना घेऊया आणि लगेच गुरुजींना बोलायला आपण सांगूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. देवा यांचं भलं कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट होऊ दे, 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 देवा यांची भरभराट होऊ दे. हे 2 प्रार्थना ज्यावेळी लग्नाचा बस्ता पूर्ण होते त्या ग्राहकाला काय सांगायचं, तुमच्या मुलीचा संसार सुखाचा हो यासाठी आम्ही सगळे मिळून प्रार्थना म्हणतो. त्यावेळी जेवढे जण असतील तेवढे जण थांबून एक ते आपले बँक गिफ्ट द्यायचं आणि ही प्रार्थना म्हणायची. प्रार्थना आणि भलकरची साधना ही वाक्य जर तुमच्या लक्षात राहत नसतील तर ते तुम्ही लिहून घ्या. परवा तुम्ही फक्त प्रार्थना म्हटला काय, प्रार्थना म्हणले आमच्या शब्दामध्ये त्यांना धन्यवाद दिलो. हा मग हे सुखमय होऊ दे म्हणून. हा मग त्याच्यापेक्षा पॉवरफुल जरा ही साधना जर आपण केली तर ती साधना पॉवरफुल होत्या. आणि दुसरं म्हणजे तुम्ही दररोज करतायच पण ते सगळ्यांना पाठ व्हायला पाहिजे. मी खूप सुखी आहे, आनंदी आहे, मी मोठी भरभराट व मनाची शांती अनुभवत आहे, आज खूप सारे चांगले ग्राहक येत आहेत, आज व्यापार भरपूर होत आहे, देवाच्या कृपेने माझ्याकडे व ब्रह्मा एंटरप्राइजेसकडे भरपूर ग्राहक सहजपणे आणि वेगाने येत आहेत. ब्रह्मा एंटरप्राइजेसचे व्यापार आज एक आकड्यामध्ये एवढा होत आहे. ते एक तुम्ही दररोज म्हणतायच मला वाटते, दररोज म्हणताय ना. हिंदी मधलं काय, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त आहे, पाठ झाले का सगळ्यांना? न बोलता म्हणू शकता काय? हा नंदू सर ते गाणं म्हटल्यासारखं म्हणतात. ते फिलिंग आलं पाहिजे, फिलिंग आलं पाहिजे तुम्हाला. ते तुम्ही भावना तुमच्या तशा निर्माण झाला पाहिजे. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे पास बार बार आता है, हर बार आता है क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे सारे काम आसानी से होते हैं, पैसा मेरे घर में रहता है, पॉकेट में रहता है, तिजोरी में रहता है क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. हे जे आहे की नाही फील केलं पाहिजे तुम्ही. हा ते त्यामध्ये प्रार्थना आहे ती, म्हणजे हे सगळं दोन्ही हे होते. तर मी अधिक वेळ नाही घेता, आम्हाला पण पुढे जायचं आहे. तर मी भगत गुरुजींना विनंती करतो की त्यांनी थोडं जरा मार्गदर्शन स्टाफसाठी करावं. सर्वांना नमस्कार. आत्ताच माळी साहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या या ठिकाणी प्रार्थना वगैरे आपण घेतलेली आहे. साहेबांचा आमचा गेल्या काही वर्षापासून परिचय आहे. साहेबांनी आमच्याविषयी थोडं आपल्याला सांगितलंय. साहेबांची ज्यावेळेस आमची प्रथम भेट झाली गेल्या काही वर्षापूर्वी, त्यांनी किती क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे
उद्योग काय काय उभे केलेले आहेत यापेक्षा त्यांच्या अंगी असलेलं जे तात्विक अधिष्ठान आहे हे आम्हाला खूप आनंददायी आणि प्रेरणादायी असं वाटलं. मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या सूर्योदय उद्योग समूहामध्ये म्हणजे आमच्या जवळपास 1150-1200 आपला स्टाफ आहे. साहेबांनी मला सांगितलं 6 चिलिंग प्लांट आहेत. LKP मल्टीस्टेट म्हणजे लक्ष्मी कृपा प्रसन्न मल्टीस्टेट, त्याची एक शाखा हातणीत आहे. अशा 43 शाखा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आहेत. वस्त्रनिकेतन, मोबाईल शोरूम, ई बाईक शोरूम किंवा लहान मोठे महेश दूध सेंटर, सूर्योदय ज्वेलर्स अशा पद्धतीने साधारणपणे आपले एक लहान मोठे म्हणून 20 एक साधारण आपले फर्म आहेत. काही छोटे आहेत, काही मोठे आहेत, काही संस्थेच्या, काही दुकानाच्या स्वरूपात. या बऱ्याचशा फर्मांमध्ये आमच्या जो काही कर्मचारी वृंद आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी साहेबांनी पुरस्कृत केलेली ही जी काय म्हणजे साहेबांनी अंगीकारलेली जी प्रार्थना आहे ती आम्ही आमच्या या संपूर्ण उद्योग समूहामध्ये अवलंबलेली आहे. म्हणजे आता सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन ज्याची ओळख साहेबांनी थोड्या वेळापूर्वी आपल्याला करून दिलेली आहे. सांगोला शहरामध्ये सांगोल्यातून मंगळवेढा रोडला, हे जसं आपलं जत रोडला आहे तसं आपलं सांगोल्यातून मंगळवेढा रोडला सोलापूर हायवेलाच तिथं आपला सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन आहे. जवळपास 150 स्टाफ त्या ठिकाणी आहे. या सर्व स्टाफला रोज सकाळी 9:15 वाजता आपण हे ईश्वरा म्हणजे सद्गुरू वामनराव पै यांची साहेबांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतलेली ही प्रार्थना आम्ही तिथं त्याचा अवलंब केलेला आहे. अतिशय जशी आपण घरी म्हणजे शरीराची शुद्धता करायला आपण आंघोळ करतो, कपड्याची स्वच्छता करतो, तशी मनाची शुद्धता होण्यासाठी अत्यंत ही गरजेचा हा भाग आहे प्रार्थना. वर्करने आपल्याला वाटेल की यानं काय होणार आहे, परंतु त्यानं खूप काय होतं. प्रत्येक आपल्या भारत देशामध्ये शाळांमधून ज्या वेगवेगळ्या प्रार्थना घेतल्या जातात, मनाची शुद्धता हेच मूळ कारण त्याच्या पाठीमागे आहे. एकदा मन आपलं शुद्ध झालं की ऑटोमॅटिक आपल्या तोंडामधून येणारे प्रत्येक शब्द हा शुद्ध आणि चांगलाच येतो. म्हणजे एखादी वस्तू ठेवणं आणि आदळणं यामध्ये फरक आहे. म्हणजे ठेवतो आपण म्हणजे आणि पण मग ठेवलीच की फक्त असं आपण म्हणतो, पण त्याच्या पाठीमागे जर आपल्या मनामध्ये काय राग असला तर ती ठेवली जात नाही, आदळली जाते असं होतं. तर या सगळ्या आपल्या बारीक सारीक जी आपली बॉडी लँग्वेज, आपल्या शारीरिक जी हालचाली आहेत हे कस्टमर किंवा ग्राहक हा निहाळत असतो, हे की नाही, कोणत्या भावनेनं त्याने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्या घरी समजा आपण स्वयंपाक केलाय, आता आपल्या भगिनी आहेत या ठिकाणी, समजा तुम्ही घरी स्वयंपाक केला आणि सांगितलंय करून ठेवलंय गिळा असं काय बस, आणि मग परत त्यावर काहुर सगळं गोंधळ घालतात, असं म्हणतात काय तसं. मी काय म्हटलं, फक्त स्वयंपाक केला एवढंच म्हटले की आणि खावा एवढंच म्हटले की, पण तेच साध्या भाषेत जर म्हटलं तर अगदी पुढचं बरंचसं रामायण घडत नाही काय. तर खूपदा आपले जे शब्द आहेत हेच ग्राहकांसाठी आपल्याला जास्त म्हणजे उपयोगी ठरतात. म्हणजे आपल्या दुकानाची गुणवत्ता, आपल्या वस्तूंची गुणवत्ता आहेच, ह्या सगळ्यांच्या बरोबर सर्वप्रथम आपल्या सेवेची सुद्धा गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. सेवाभाव आपला खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या एखादा भाऊ असेल, एखादा तुमच्या भविष्यात तुमचा मुलगा असेल किंवा कोणीतरी तुमच्या नातेवाईकांनी एखादं 5 स्टार मोठं हॉटेल काढलं आणि त्या हॉटेलमध्ये सगळ्या ऑल सुविधा केल्या, वस्तात पण चांगला आहे साहित्य बनवणारा, परंतु टेबलला सेवा देणारा जर स्टाफच व्यवस्थित नसेल तर ते हॉटेल चालेल का? ग्राहक येईल, रिलेशनमुळे एकदा येईल, ठीक नाही, संबंधांमुळे एकदा येईल, दोनदा येईल, पुन्हा येण्यासाठी आपली सेवा आणि गुणवत्ता याच गोष्टी या ठिकाणी कारणीभूत आहेत. तर अतिशय छान अशा पद्धतीची इथली जी प्रार्थना आहे ही मला आवडली, ही तुम्ही कंटिन्यू करा. अतिशय चांगली ही प्रार्थना आहे. म्हणजे साहेबांकडून प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात म्हणजे आपल्या सगळ्या ह्याला सूर्योदयच्या ऑल उद्योग समूहामध्ये आम्ही ही प्रार्थना लागू केलेली आहे. तर त्याचा अगदी उगमस्थान साहेब आहेत स्वतः. तर इथं प्रार्थना अगदी चांगल्या पद्धतीने आपण करताय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप मोठी शक्ती, जसं की आपल्या शाळांमध्ये प्रतिज्ञा घेतली जाते, राष्ट्रगीत घेतलं जातं, तर त्याला जे काय आपण सलामी देतो म्हणजे उभं राहून किंवा हात जोडून असेल, सावधानमध्ये असेल, जी काही सलामी देतो ही आपल्यासाठी खूप आतून प्रेरणा निर्माण करणारी आहे. एक छोटा प्रसंग तुम्हाला मी सांगतो की जगाच्या पाठीवर आयर्लंड नावाचा एक देश आहे. आयर्लंड, बरेच देश वेगवेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. जसं आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून प्रसिद्ध आहे, जपान हा औद्योगिक म्हणजे उद्योगप्रधान देश म्हणून प्रसिद्ध आहे, तसा देशभक्तीसाठी प्रसिद्ध असलेला आयर्लंड नावाचा देश आहे. त्या देशातील लोक जास्तीत जास्त देशभक्त आहेत, त्यांची देशाभिमान खूप जाज्वल्य आहे असं बोललं जातं. त्या देशामध्ये एक चोर, जनतेची चोर हा प्राणी जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये आहेच. त्या देशामधला एक जनतेची लयलूट करणारा चोर एक वस्तू चोरून असा पाय लागलेला होता आणि त्याच्या पाठीमागे पोलीस लागले होते. म्हणजे त्यानं ती बॅग घेऊन पुढं पाय लागलं, पाठीमागे पोलीस, चोर पुढं पोलीस मागं, चोर पुढं पोलीस मागं, पुढं मागं अगदी
रस्त्यावरून उडी मारून पलीकडे चारीवरून उडी मारून पलीकडे गटारीवरून उडी पलीकडे हे असं सगळं सत्र यांचं चोर पोलिसांचा खेळात चालला होता. अचानक हे असं भरधाव वेगानं पळायला लागले होते. म्हणजे जर आता मी पकडलं गेलो तर मागच्या माझ्या 20 चोऱ्या पकडल्या जातील म्हणून जीवाच्या आकारांताने चोर पळत होता पुढं. आणि हातात तोंडाशी आलेलं जर सावध सुटलं माझी नोकरी धोक्यात आहे, माझ्यासाठी फार तो मोठा कमीपणा आहे. आणि म्हणून तितक्याच वेगानं पोलीस पण त्या चोराच्या पाठीमागे पळत होते. असा हा चोर पोलीस वेगानं असा प्रवास चालू असताना अचानक त्यांना त्या देशातल्या राष्ट्रगीताचे स्वर त्यांच्या कानावर आले. दोघांच्या पण आयर्लंड देशाचं जे काही राष्ट्रगीत असेल त्याचं स्वर त्यांच्या कानी आलं. आणि कानी पडलं त्या क्षणी जी काय सावधानमध्ये उभं राहून सलामी देण्याची जी काय सिस्टम असेल, आता आपण राष्ट्रगीताला असं राहतो, प्रार्थनेला असं राहतो, जी काय त्यांची पद्धत असेल त्या पद्धतीनं त्याने सावधानमध्ये उभे राहिले. दोघांनी पण अगदी स्प्रिंग एखादी तांत्रिक नाही तशी दोघं पण जागेवर स्तब्ध उभं राहिले आणि सलामी दिली. राष्ट्रगीत संपलं ताणलेली स्प्रिंग जशी पळते म्हणजे परत सोडल्यानंतर जशी जोरात जाते तशी दोघं पण अशी जोरात परत वेगाने पळत. आता पुढं काय झालं, तो चोर पकडला का नाही पकडला याच्याशी आपल्याला घेणं नाही. आपलं घेणं असं आहे की आयर्लंड देशातल्या जनतेची लयलूट करणारा, जनतेला फसवणूक करणारा एक चोर, त्या चोराला सुद्धा आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचा अवमान करावासा वाटत नाही. पोलीस एक नोकर आहे, शासनाशी बांधलेला आहे, पण त्याला अवमान करावासा वाटत नाही. तर सामान्य लोकांचा देशाभिमान किंवा देशभक्ती किती प्रखर असेल तिथली, तर ही जी प्रेरणा आहे तीच त्या देशाला पुढे घेऊन जाणारी आहे. अशा पद्धतीची जी काय आपली ही प्रेरणा आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता चोर पोलिसांचाच विषय आहे तर बघा तुम्ही की खूपदा असं होतं मार्केटमध्ये समजा अचानक एखादी म्हणजे असा पुढे एखादा माणूस पळलाय, म्हणजे चोर असेल, भामटा असेल, लुटेरा असेल, दरेडुखरे असेल, तो असं पुढं पळायला लागला, तो कसाही पळू शकतो मार्केटमध्ये. दन 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 धाड 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 समजा तो चुकून ह्या मॉलमध्ये शिरला, तो काय करू शकतो, भांडे पाडू शकतो, एक रॅकमध्ये पाडू शकतो, हिरा ढकलून देऊ शकतो, वर जाऊ शकतो, लिफ्टला ओढू, मी काही करू शकतो. घड्याळ फुटलं, काच फुटली, त्याला त्याच्याशी घेणं अजिबात नसतं. तो सैरा वैरा फक्त जीव स्वतःचा वाचवणं एवढं एकच टार्गेट त्या पळणाऱ्या माणसांचं असतं. परंतु त्याच्या पाठीमागे लागलेले जे पोलीस असतात त्यांना मात्र काय करावं लागतं, तसं सैरावैरा पळून चालतंय का. बाजारात स्टॉल आहेत, ही स्टॉल ढकलला, ती स्टॉल ढकलला, म्हातारी पडली, सायकल पाडली, गाडी पाडली, असं कसंही पळत तो पडू शकतो. पण पोलिसांना असं पळता येत नाही, कारण ह्या नियमाच्या चौकटीमधून त्याचा पाठला करावा लागतो. करतात पाठला किंवा तो काय कसा पण सैरभैर असा दगड मारू शकतो, लाकूड कुणाला का लागेल फेकू शकतो, असं पोलिसांना करता येतं का. त्याने एका नियमात बसून करावं लागतं, नेमकं त्यालाच लागलं पाहिजे अशी याची त्यांना दक्षता घ्यावी लागते. आणि ते एकदा पकडलं की त्याला भरपूर चोप देतात, पण धरताना मात्र त्याला त्या नियमानुसार नियमांचं पालन त्याला करावं लागतं. हीच जबाबदारी आपल्या स्टाफची असते खूपदा. कारण काय होतं, येणारा जो कस्टमर आहे, येणारा जो ग्राहक आहे, तो काही म्हणू शकतो, तो त्यानं नियमानं बोलावं असं काय तो बांधील नाही, काही म्हणू शकतो, काही नाही. 1300ची साडी द्या की 150 रुपयाला असं पण म्हणू शकतो. आपण चिडून चाललं का, चालणार नाही, मिळत नाही एवढं सांगू लागेल किंवा आपल्याला कसं त्याला गळे उतरवता येईल, ठीक नाही, कौशल्य आपल्याला व्यवस्थित त्याला पटवून देता येईल, सांगावं लागेल त्याला. काय पण म्हणू शकतो, असं कुठं असतं काय, असं कुठंच नाही, काय पण म्हणू शकतो. ही वस्तू योग्यच नाही, ही चालतच नाही, त्याला वाटेल ते तोंडातून काहीही बोलू शकतो. आपल्याला मात्र त्याच्या पातळीवर जाऊन तसं बोलता येणार नाही. आपल्याला मात्र आपलं जी काही नियमावली आहे त्या नियमावलीला धरूनच त्याला जास्तीत जास्त कसं आपल्याला ती वस्तू त्याच्या गळी उतरवता येईल असा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. या पद्धतीनं आपण सर्वांनी आपण जावं. अतिशय ही साधी आचारसंहिता आहे. खूपदा लोक आपल्याला चिडीला आणण्यासाठी, आपल्याला जास्त रागाला आणण्यासाठी अजून काही प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काही सांगतात. म्हणजे जर समजा साड्या बघायला लागल्या तर अगदी ही साडी घ्या, ती साडी घ्या, ती साडी घ्या, ती साडी घ्या, तुम्ही 20 साड्या दाखवल्या, परत म्हणतात ही डिझाईन चांगली आहे, ह्यातली कलर वेगळा दाखवा. मग त्या कलरच्या परत आपण 20 साड्या दाखवल्या, परत म्हणतात हा कलर चांगला आहे, ह्यातली वेगळी डिझाईन दाखवा. म्हणजे या कलरमधली वेगळी डिझाईन आणि ह्या डिझाईनमधला वेगळा कलर, हे दिवसभर न संपणारं कोड आहे काय. तरी आपल्याला तितक्याच शांत पद्धतीनं त्यांना कसं घेता येईल काय. म्हणजे एखादी गोष्ट, हा शर्ट तुम्हाला एक नंबर दिसतो बरं, अतिशय छान आहे, म्हणजे नुसतं म्हणलं तरी सुद्धा यांना खरंच मी शर्ट अंगात घातलाय, मला छान दिसायला लागलाय असा फील येणं होतं काय. तर अशा पद्धतीने केलं तर आपलं प्रोडक्ट आपल्याला कशा पद्धतीनं छान बोलून आपल्याला विकता येईल. खूपदा म्हणजे आपण चहा पिलो, चहा एकदम मस्त आहे बरं का, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, आपले बोलणारे शब्द, त्यावरून चहाचा गोडावा वाढतो. चहा जरी सिंपल असला तरी सुद्धा
त्या चहाचा जे गोडवा आहे ते आपल्या शब्दावरून आपल्या शारीरिक म्हणजे बॉडी लँग्वेजवरून त्याची गोडी वाढते. अशीच वस्तूची उंची जर वाढायची असेल कुठल्या पण तर ते आपल्या शब्दावरून आणि आपल्या बॉडी लँग्वेजवरून आहे अतिशय मस्त एकदम. म्हणजे लय अतिरिक्त पण नाही, म्हणजे त्याला अगदी व्यवस्थित वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं छानपैकी बोलून. म्हणजे कुठलीही वस्तू असू दे, प्रत्येक वस्तू आपल्या मॉलमधली कशी आहे ही लोकांना उपयोगी पडेल अशीच वस्तू आहे. ठीक आहे, त्यानं तीच वस्तू घ्यावी. 10 वस्तू पाहू नये किंवा पाहिल्या तरी सुद्धा त्या 10 पैकी 1-2 ज्याला आवश्यक ते घेऊनच जावं. यासाठी उपयोगाला येतात ते आपले शब्द आणि आपल्या दाखवण्याची पद्धत. काय म्हणजे वस्तूची गुणवत्ता हा पहिला मुद्दा झाला. आज त्याच्यासाठी लागणारं इथलं वातावरण हा मुद्दा झाला. हे आपली सगळ्या गोष्टी आहेतच. ठीक नाही, रम्य वातावरण आहे, सुगम संगीत छान आहे, बाकीच्या सर्व डिस्प्ले म्हणजे छानपैकी आपण असं सादरीकरण केलेलं आहे. परंतु ते दाखवलं जर चांगल्या पद्धतीने आपण तर अजून खूप चांगला प्रभाव आपला त्या ग्राहकांवरती पडू शकतो. तर अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब करूनच माळीसाहेबांसारखी माणसं आज पुढे गेलेले आहेत. आज काय माळीसाहेबांनी आणि त्यांचे मित्र आहेत त्यांनी आपल्यासाठी एक एवढं मोठं दालन इथं खुलं करून दिलेलं आहे. काय हे दालन चांगलंच छान चाललं तरी त्यांचं छान चालणारच आहे. समजा जरा कमी चाललं तरीही त्यांचं छान चालणारच आहे. त्यांनी काही एकावर अवलंबून नाही आहेत. त्यांचे अनेक बाकीचे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. गरज आहे ती आपली. हा मॉल समजा काही मागं पुढे झाला तर अडचण काय त्यांची फार होणार नाही. त्यांच्यासाठी ऑल भारत देश रिकामा आहे, कुठेही करू शकतात. गरज आहे ती आपली. आपण जास्तीत जास्त सेवा देऊन की कशा पद्धतीनं हा मॉल पुढे जाईल असा जर थोडासा आपण प्रयत्न केला तर 100% आपल्या सर्वांची प्रगती या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण वक्तशीरपणा पण आपण पाळणं, मला वाटतं आपले सगळे शिकतायत, सर्वजण तुम्ही वक्तशीर आहातच. आपण सगळेजण वक्तशीरपणे वागणार आहे. कारण माळीसाहेबच खूपदा सांगोल्याला कधी आले, आम्हाला 8:30 म्हणजे की 8:30 तिथे येतात. म्हणजे इतके ते वक्तशीर आहेत. आता त्यांच्या विचाराच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळे आहात, तुम्ही सुद्धा वक्तशीर आहातच. छोटा एक प्रसंग साहेब मी सांगतो की आपला माळीसाहेबांसारखा, डॉक्टर लोके साहेबांसारखा, दिघे गुरुजींसारखा एक मित्र परदेशामध्ये गेला, जे प्रगत राष्ट्र आहे अशा अमेरिकेमध्ये गेला. आणि अमेरिकेमध्ये थोडंसं लोक शिस्तबद्ध थोडंसं वागतात, त्यांना सवय आहे थोडीशी. तिथे गेला आणि तिथं त्यांनी ते तिथल्या मित्रानं एक थोडीशी चुणूक दाखवली. बघ आमच्यातले लोक कशी थोडीशी वक्तशीर आहेत. आणि त्यांनी सांगितलं की त्या ऑफिस हे जसं आपलं केबिन आहे, केबिनमध्ये बसले हे आपल्या भारत देशातला तिथे गेलेले उद्योजक आणि त्यांचा उद्योजक असलेला अमेरिकेतला मित्र, हे दोघंजण त्या मित्राच्या केबिनमध्ये त्या ऑफिसमध्ये बसले. आणि त्यांनी सांगितलं की इथून स्टँड बाबा 3 किलोमीटर, इथून किती स्टँड आपलं अर्धा किलोमीटर अंतरावर इथून बस स्टँड आहे. आणि बस स्टँडवर एक वस्तू आलेली आहे, ती वस्तू इथं ऑफिसला आणायची. त्याने अगदी घड्याळ लावलं की साधारण कसं आहे, मी तर आमच्या जॉनला सांगितलं की जॉन म्हणून आमचा कर्मचारी आहे, त्यांना सांगितलं की बाबा जॉन आता काय करेल, बरोबर 5 मिनिटामध्ये बस स्टँडवर पोहोचेल, तिथून पुढे 2 मिनिटामध्ये वस्तू कलेक्ट करेल, परत 5 मिनिटामध्ये इथं येईल. 5 आणि 5 10 2 12 मिनिटं झाली. आणि बोलवले की जॉनला की बॅग घेऊन. त्यांनी तसा प्रयोग केला तिथं. जॉनला सांगितलं असं असं पार्सल आलेलं आहे. जॉनी तो गेला, घड्याळ बरोबर, घड्याळ समजा 11 वाजले होते बरोबर. 11 वाजून 5 मिनिटं झाली. आता बस स्टँडवर गेला असेल, 7 मिनिटं झाली, ती वस्तू हातात घेतली असेल. आता 11 वाजून 12 मिनिटं झाले बरोबर, तो बाहेर आला असेल, बेल दाबली, जॉनी येस सर, बॅग घेऊन की जॉनी तयार. खूप छान वाटलं त्यांना अतिशय. मग ते जेव्हा मित्र आपल्या भारत देशामध्ये आले, इथं आले आपल्याला, आणि आपल्या इथं त्याने तो प्रयोग करायचा ठरवला की त्यांनी सांगितलं सगळ्यांना आपल्याला असं असं करायचं, तिथला अनुभव सांगितला, असंच आपल्याला सुद्धा झालं पाहिजे. 100% करू म्हणले सगळेजण. काय आणि त्यांच्या एका कर्मचाऱ्याने त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, अर्धा किलोमीटर अंतरावर आपलं बस आहे, तिथून आपल्याला एक वस्तू आणायची. तिने 5 मिनिटं, ह्याने काय थोडीशी ढळतमाप धरलं, आपण 8 मिनिटं पकडू म्हणले. इथून बस स्टँडवर जायला 8 मिनिटं, तिथून वस्तू घ्यायला 5 मिनिटं, आणि परत यायला 8 मिनिटं. 8 आणि 8 16 आणि 5 21 मिनिटं. त्यांनी 12 केलं, आपण 21 मिनिटामध्ये करू. आणि मग त्यांनी केबिनमध्ये बसले, तर प्रयोगच घ्यायचा ठरवलं. थोडं वरिष्ठ अधिकारी सगळे बसले. आणि तिथल्या जो पण रामू असेल, तिथं जॉनी होता, तिथं समजा रामू आहे, रामूला पाठवलं तिकडं. आणि बरोबर घालायला लावलं, बरोबर 11 वाजले. 11 वाजून 8 मिनिटं झाली, रामू तिथे गेला असेल 5 मिनिटामध्ये. आता 11 वाजून 8 आणि 5 13 मिनिटं झाली, बॅग ताब्यात घेतली असेल. पुन्हा 8 मिनिटं 21 मिनिटं, 11 वाजून 21 मिनिटं झाली, बरोबर बेल दाबली. रामू पटकन घ्या. आता खूप आनंद गगनात मावेना, अतिशय त्यांना आनंद वाटला. वा वा वा, म्हणजे अमेरिकेला मी गेलो, तिथला अवलंब इथं केला, मला जीवाचं सार्थक झालं असं त्यांना वाटलं. कुठं आहे बॅग, कुठलं म्हणलं, आणखी चप्पल शोधायला गेलंच नाही अजून ते. म्हणजे असं होऊ शकतं कधी कधी. आपण काय की ॲक्च्युली अवलंब हा खरोखर आपण आपल्या मनामधून केला पाहिजे. जिथं जिथं कुठं काही चांगलं असेल त्या त्या ठिकाणचा. मला माळीसाहेबांचा एक आनंद किंवा अभिमान मला एका गोष्टीचा भेटतो की ते सतत फिरतात. फिरत राहिल्यामुळं काय होतं,
म्हणजे माणसाला सतत काही काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे करिता तीर्थाटन मनुष्य येते शहाणपणं असं म्हणतात. खूप सतत फिरत राहिलं की नक्की इकडलं तिकडलं जिथं जिथं कुठं काय चांगलं असेल ते सारखं शोधत राहतात आणि वेचक गोष्टींचा अवलंब आपले उद्योग ब्रह्म उद्योग समूहामध्ये ते करतात. हा त्यांचा एक मोठा सद्गुण आहे, अतिशय चांगला गुण आहे. म्हणजे मला हे वाटतं की इतकी विचारायची कारण यांच्यासोबत आम्ही एका ठिकाणी जाणार आहे, साहेबांना सोबत घेऊन जाणार आहे. जाता येता त्यांचं काहीतरी आम्हाला ऐकायला मिळेल काय. तर अशा ज्यांचं ऐकायला आम्ही सुद्धा आतुर झालेलो असतो, अशा व्यक्तींच्या सानिध्यामध्ये तुम्ही कंटिन्यू आहात. मला त्यामुळे तुमचा मला हेवा वाटतो. विचाराचं खूप मोठं त्यांच्याकडे अधिष्ठान आहे. त्यांच्याकडून फिरण्याचा जो गुण आहे आमच्याकडे यापूर्वी होताच, त्यांच्याकडून आणखी आमचा तो जास्त वाढला. आणि वैचारिक जे आहे त्याचा आम्ही आणखी प्रयत्न करतोय. जे सुविचार असतील, वेगवेगळे काही जे बोधवाक्य असतील, काही म्हणजे हे जे काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांचं जी प्रार्थना असेल, सुभाषित असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब आम्ही आणखी करायचा प्रयत्न करतो. आणि नेहमी स्वतःला आपण आनंदी म्हणणं, मनातून आपण स्वतःला आनंदी म्हणणं हे खूप महत्त्वाचं आहे. असं झालं तर अगदी आपल्याला कायमस्वरूपी आनंद मिळत जातो काय. आणि जगाचा जो माणूस दुसऱ्याचा विचार करतो की नाही त्याचं स्वतःचं कधीही नुकसान होत नाही. ती प्रार्थना आपल्याला तेच सांगते, सगळ्यांचं भलं कर. नाहीतर लोक म्हणतात म्हणजे गावावर आधी पाऊस पडू दे, प्राथमी तालुक्यावर सगळीकडे पाऊस पडू दे, मग माझ्या शेतावर पडू दे, अशी जर भूमिका ठेवली तर 100% जेव्हा आथणी तालुक्यावर पाऊस पडेल त्यावेळी शेतावरचा पाऊस राहणारच नाही, तुम्हालाही फायदा होणारच आहे. ही जी बाब आहे ही अतिशय म्हणजे कौतुकास्पद आहे. तर चांगल्या पद्धतीचा त्यांनी या ठिकाणी आपल्याला म्हणजे अवलंब केलेला आहे. चांगल्या पद्धतीचं आपल्याला त्यांचं वैचारिक सानिध्य आपल्या सर्वांना कायम लाभतंय. या अशा माध्यमातून आपण असं पुढे जात असताना आमच्या सूर्योदयची तुम्हाला थोडक्यात आता साहेबांनी ओळख करून दिली. हे आहेत सुभाष दिघे गुरुजी आणि मी आहे जगन्नाथ भगत. मी पण प्राथमिक शिक्षक आणि ते पण प्राथमिक शिक्षक होते. आम्ही दोघांनी पण आता एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती आमच्या आणखी 8 ते 12 वर्ष नोकरी शिल्लक ठेवून आम्ही आमच्या सर्व्हिसचा राजीनामा दिला. स्वेच्छानिवृत्ती आम्ही घेतलेली आहे. कारण अगदी 58-60 झाल्यानंतर परत कुठल्या तरी एखाद्या उद्योगात गुंतवून घेण्यापेक्षा आणखी आपलं वय शिल्लक आहे, आताच जर गुंतवून घेतलं तर आपल्याला खूप काही करता येईल. आणि म्हणून आम्ही जिथंपर्यंत केले दिवस दोघांनाही मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. आमच्या शाळा आदर्श झालेल्या होत्या. आम्ही एका विशिष्ट टप्प्यावरती सेवानिवृत्ती घेतलेली आहे. हे डॉक्टर बंडोपंतजी लवटे आहेत. हे व्हेटरनरी डॉक्टर आहेत. आमचा जी दूध विभागाचा चिलिंग प्लांट विभाग आहे हा पूर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली जातो. जवळपास 1.25 ते 1.5 लाख लिटरहून 1.5 लाखापेक्षा सुद्धा जास्त आपलं कलेक्शन आहे. सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूर या 3 तालुक्यामध्ये मिळून 6 ठिकाणी चिलिंग प्लांट आहेत. दूध शीतकरण केंद्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आहे. ते व्हेटरनरी डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यातली सखोल माहिती आहे. आणि आमच्या आणखी एक जे पार्टनर आहेत ते अनिल भाऊ इंगोले म्हणून आहेत. त्यांचं विशेषतः त्यांचं जे लौकिक आहे तो बँकिंग क्षेत्रामध्ये आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी खूप खोल असे गेलेले आहेत. आणि मग आमची सूर्योदय अर्बन असेल, सूर्योदय महिला अर्बन असेल, LKP मल्टीस्टेट असेल, ह्या सगळ्या वित्तीय ज्या संस्था आहेत त्या वित्तीय संस्थेवरती नियंत्रण ठेवणं आणि चालवण्याचं कसब आणि कौशल्य हे नेहमी ते पणाला लावतात. तर असा आमचा हा 4घांचा ग्रुप आहे. 2010 पासून गेले 13 आता हे 14वं वर्ष आहे. 14 वर्षापूर्वीपासून आम्ही एकत्र आहोत. आणि अगदी छोट्याशा गोल्ड फायनान्सपासून सुरुवात करून आज आमची काही लहान मोठे मला सांगितल्याप्रमाणे 20हून अधिक आपले छोटे आणि मोठे असे काही व्यवसाय आहेत. 1200 कर्मचारी आहेत. 7 ते 65 हजार आपले सभासद आहेत वेगवेगळ्या माध्यमातून झालेले. आणि 3 लाखाहून अधिक आपले समाधानी ग्राहक आहेत. अशा पद्धतीचं कार्य करत असताना गेल्या काही वर्षापूर्वी माळे साहेबांचा आमचा परिचय झाला. त्यांच्या समितीत असलेली जी बाकीची टीम आहे त्या टीमचाही आमचा चांगला परिचय झाला. माळे साहेबांना बी आम्ही आमच्या तिकडे कधी आमच्या कर्मचारी स्टाफसाठी नेतो. त्यांना एकदा अगदी सन्मानानं म्हणजे मोठा समारंभच घेतला होता आपण. आणि माळे साहेबांचं एक अनमोल मार्गदर्शन आमच्या सगळ्या टीमला लाभलेलं आहे. आज या मॉल पाहण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही एकत्र थोडंसं आलो. आपण सर्वांशी आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला आमच्या सूर्योदय टीमला आम्ही धन्य समजतो. आणि माळेसाहेबांनी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. तर सरांनी आज म्हणजे व्हिजिटला सर यायचे राहिले होते. अनिल भाऊ इंगोले मागल्या वेळेस आले होते, कोण माहिती असेल तुम्हाला. डॉक्टर साहेब गुरुजी येऊन गेलते पण भगत गुरुजींना येणं झालं नव्हतं. तर ते आज या निमित्तानं आले आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन त्यांनी केल्याबद्दल आपण ब्रह्म उद्योग समूहाच्या वतीनं त्यांचा आभार मानूया. आणि एक फोटो घेऊया, सत्कार घ्यायचा आहे त्यांचा. आणि